नमस्कार मंडळी, कशा आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आहे आणि मी आज पहिला गुरुवारने हा गुरुवार एकत्रच पुजणार आहे। त्याचं कारण म्हणजे गेल्या गुरुवारी ना प्रॉब्लेम होता म्हणून मी नाही पुजला, म्हणून आज दोन गुरुवार एकत्र पुजणार आहे। मग चलो काय काय तयारी झाली बघूया। देवाची भांडी घासून घेतलेत, तुळशीची पानं काढलेत, ऐन वेडा तयार करून ठेवलेला आहे आणि काल सगळी फुलं घेऊन आली रत्नागिरीतून। ही भेंडीची भाजी आहे, संध्याकाळी नैवेद्याला करायला होईल आणि 2 वेण्या आणि फळं आहेत। ही सगळी तयारी झाली आहे, अजून देवीची नीट पूर्ण तयारी करायची बाकी आहे। मग आत्ताच घट पूजून झाला आहे आणि आम्ही आता इथे तोडायला बसलो, आईस पण बसले इथं। आत्ताच पूजा करून झाली आणि हे 2 घट मांडले आहेत मी आज। पहिल्या गुरुवारी थोडासा प्रॉब्लेम होता म्हणून मी आज 2 घट एकदम मांडले। पूजा मग कशी आहे महालक्ष्मीची पूजा कमेंट करून सांगा। आज मार्गशीर्ष म्हणून स्पेशल वडे करते, म्हणजे शेवयाची खीर, भेंडीची भाजी, फ्लावरची भाजी आणि वडी, डाळ आणि भात स्पेशल म्हणून। चला वडे करूया। आई मोठं मोठं करू ना, लय सुपावडे नको करू। चेहरा खूप ऑइली झाला जेवण बनवून, चेहरा खूप ऑइली झाला या जेवण बनवून बनवून। हा पिता याला एक नंबर बनवला। हे काय टाकले? तेल मी जरा लावायला घेत होतो पण तेल ह्याच्यात जास्त आहे ना, जरा ते बघ पसंत येते घालतात। जीव शांतीवर येईल बघ खायला साध्या। फ्रीज मध्ये ठेव गावाला। हो फ्रीज मध्ये गरम घेऊ दे, पण काय नाही काम केलं त्याला कसं अशक्तपणा आला। आताच वडे तळून झाले, जरा चेहरा फ्रेश केला पाण्याने धुवून। शी तेलकट किती बेकार झालेला जेवण करून, आता बरा वाटतोय चेहरा। जेवण करून काय झालेलं तेलकटची। हा एवढे वडे तळून झाले। कसं मस्त फुगलाय बघा, नरम पण झालाय। हा शेवटचा आहे म्हणून मी या डिशमध्ये काढलाय। आता मी दत्त जयंतीला जाणार आहे खाली मार्गंबेवाडी। मग चला आजचा व्हिडिओ इथेच संपूया, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा।